नेशियाला मात्र परतावं लागेल। पहिला चेंडू अगदी जर विचार केला ना तर थोडासा खोल टप्प्याचा चेंडू होता आणि तिथे मात्र फलंदाजाला चकवा मिळाला आणि सरळ यष्टी उद्ध्वस्त करून देणारा हा चेंडू इथे मात्र गोलंदाज ताकद दाखवताना दिनेशच्या विरोधामध्ये। नक्कीच नवीन फलंदाज त्याचाच बंधू किरण मैदानामध्ये। मोठे बंधू कुठेतरी परतलेत आणि छोटे बंधू आता मात्र त्याच्या खांद्यावरती जिम्मेदारी दिली जाते। बघायचंय हॅलो छोटे बंधू मात्र ती जिम्मेदारीला सार्थक ठरतील का, कारण की ज्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत झाली गोलंदाज दीपक कडनं प्रत्येक चेंडू मागे एक वेगळा प्रश्न नक्कीच विचारतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल का। पुढचा चेंडू इथे डाऊन दी ग्राउंड सेट डाऊन चेंडूला खेळून काढलाय। अगदी खेळाडू तैनात होता, कलेक्ट करून फेकी येईपर्यंत एक धावी अंकित केली जाते आणि एका धावीच्या जोरावरती सांघिक आणि वैयक्तिक देखील खातं उघडलं जातंय। धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती। पुण्याच्या एकदा गोलंदाज दीपक, हा चेंडू सॉफ्ट हँडलने दिशा दिली आहे। नक्कीच गॅप मध्ये मारण्याचा हा प्रयत्न होता, खेळाडू तैनात असेल, थोडासा फंबल झाला आणि त्याच्या जोरावरती दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आणि या 2 धावा अंकित केल्या जातील आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती आता मात्र जाऊन पोहोचेल 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या आकड्यावरती। यास पहिल्या चेंडूवरती विकेट नक्कीच मिळाला होता, पण त्यानंतर एक सॉफ्ट हँडलने चेंडूला दिशा दिली गेली। रनिंग बिटवीन द विकेटवरती विचार केला गेला आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या 1-1 ने वाढवली जाते आणि धावसंख्या आता मात्र फलकावरती पाहायला मिळते 3। पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज। हा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर एक कठीण प्रश्न विचारला गेलाय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। सर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय। धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 3 या आकड्यावरती 4 चेंडूच्या समाप्तीनंतर। बघा पॉवर प्ले मध्ये अनेकदा बघतोय ना आपण की पॉवरफुल फलंदाजी, पण इथे मात्र गोलंदाजाने कस करायला सुरुवात केली आहे। गोलंदाजाने मात्र प्रो फलंदाजांना घाम फोडायला सुरुवात केली आहे। हा चेंडू बॅटची एज घेतली आहे, अगदी ट्रॅव्हल होतोय, एक धाव अंकित केली जाईल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न असेल। नो मॅच लँड मध्ये चेंडू कलेक्ट करून फेकी पर्यंत तिसरी धाव देखील ही पूर्ण केली जाईल आणि रनिंग बिटवीन द विकेटचा विचार केला तर अप्रतिम होता। दोघांचा तालमेल खूप सुंदर आणि त्याच्या जोरावरती ह्या 3 धावा अंकित केल्या जातील आणि 3 धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र फलकावरती जाऊन पोहोचते ती 6 या आकड्यावरती। स्टीम पिंपरी गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज होते। अगदी टीम पुनर्वसन मुरणी संघाच्या विपक्षामध्ये। 5 चेंडूंचा खेळ, 6 धावसंख्या फलकावरती। शेवटचा चेंडू असेल पॉवर प्ले मधला। हा चेंडू इथे अक्रॉस द हँड चेंडूवरती प्रहार केलाय, पाठीमागे खेळाडू तैनात, त्याच्याकडनं थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली। आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणामुळे ही चुकी झाली आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न। आणि बघा तुम्ही जर एक चुका कराल ना तर त्या चुकीचा फायदा समोरचा संघ उचलत असतो आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली या 3 धावेच्या जोरावरती ती 9 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर। या षटक क्रमांक पहिला प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी एक चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये झळकावली गेली। मी अनेकदा म्हणतो की जेव्हा जेव्हा मैदानामध्ये पार्टनरशिप होईल ना तेव्हा तेव्हा त्या मैदानामध्ये फलंदाज जे संघ असतो तो मात्र धावसंख्या वाढवीत असतो आणि इथे मात्र तेच पाहायला मिळालं। संघ बॅकफुटला होता, त्यानंतर मोठ्या फटक्यांच्या ऐवजी गॅप शोधण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती नेऊन ठेवली आहे। षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती असताना आता मात्र विकास जाधव सज्ज होतील आणि क्षेत्ररक्षकांना देखील परमिशन दिली जाईल की बॉन्डलाईनचा ताबा घ्यायचा। हा चेंडू इथे मात्र मागचा दरवाजा उघडा राहिला आणि चेंडू यष्टांवरती जाऊन आदळला। आणखी एक विकेट मैदानाच्या आसऱ्याला। अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या षटकाची सुरुवात देखील विकेटने झाली होती आणि दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील विकेटने झाली आहे आणि एका गोष्टीवरती नोटीस केल्यानंतर पहिल्या षटकामध्ये दिनेश हा पहिल्या चेंडूवरती परतला आणि दुसऱ्या षटकामध्ये किरण त्याचाच बंधू, म्हणजे 2 बंधूंना मैदानाच्या बाहेर जावं लागतंय। आता मात्र नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला रवाना होतोय, तो म्हणजे टीम मुरणी संघाकडनं। प्रतिनिधी बोलो
टीम मुरणी संघ फलंदाजाचं नाव कळवा प्लीज. एस महेश. नवीन फलंदाज हॅलो. असं वळतोय पुन्हा एकदा मैदानाकडे. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 9 या आकड्यावरती. एका षटकाचा खेळ झाला होता. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्या आणि आता मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन या प्रकारचे जेव्हा फलंदाज मैदानाकडे असतात ना तेव्हा खरा दमछाट होतो तो गोलंदाजांचा आणि कर्णधाराचा. कारण की प्रत्येक चेंडू मागे रणनीती बदलावी लागते. इथे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. पुढचा चेंडू फुलटॉस होता. डाऊन दी ग्राउंड चेंडूवरती प्रहार पाहायला मिळतोय. फटक्यात ताकद नाहीये पण एक धाव नक्कीच मिळेल फेकीपर्यंत आणि एका धावेवरती समाधान मानावं लागतोय. या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या दुहेरी आकड्यात प्रवेश करते. जाऊन पोहोचेल ती 10 या आकड्यावरती. अगदी जर चेंडूंचा विचार केला तर 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आणि या 10 धावा जोडताना 2 विकेट देखील गमवावे लागले तर टीम पुनर्वसन मुरणी संघाला. धावसंख्या फलकावरती 10. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर तिसरा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुढचा चेंडू लेग स्टंपच्या खूप जास्त बाहेर. पंचांनी सरळ मात्र हात सरसावताना की हा वाईड चेंडू असेल आणि अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढेल. आतापर्यंत ही पहिली अतिरिक्त धाव असेल या इनिंग मधली. कारण की गोलंदाज थोडासा लेग स्टंपच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. चेंडूला आपटून टाकण्याचा देखील प्रयत्न केला. टप्पा पडल्यानंतर उंची नक्कीच मिळाली पण लाईन थोडीशी खरा पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या 1 ने वाढले. जाऊन पोहोचेल 12 या आकड्यावरती. माफ करा 11 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे पुन्हाच्या एकदा यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड होते फलंदाज. मैदानाच्या आसराला येताना पाहायला मिळेल. राहुल याला परतावं लागलंय. अगदी जर विचार केले 3 विकेट मिळवले टीम पिंपरी संघाने पण हे तिन्ही विकेट जे होते ते यष्ट्या उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड केले गेलेत. म्हणजे बघा गोलंदाजाची ताकद काय होती. प्रत्येक चेंडूवरती एक नवीन प्रश्न, प्रत्येक चेंडूवरती एक कठीण प्रश्न विचारला जातोय आणि त्याचं उत्तर देण्याच्या पाठीमागे कुठेतरी फलंदाज हे मात्र अपयशी ठरतील आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 11 या आकड्यावरती. पुढचा चेंडू इथे मात्र दिशा दिली. चेंडूला फक्त एक धाव अंकित केली जाईल आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नवीन फलंदाज मैदानाकडे रवाना आहे. नॉन स्ट्रायकर एंडला जर विचार केला तर फलंदाज महेश आपल्याला नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतोय. टीम पुनर्वसन मुरणी संघ मी विनंती करतोय आपला एक प्रतिनिधी आमच्यापर्यंत जोडायचा आहे. पुढचा चेंडू इथे मात्र फटका चांगला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये खेळाडू तैनात फेकीपर्यंत एकच धाव आणि या एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 13 या आकड्यावरती. धावसंख्या 13 फलकावरती पाहायला मिळते. अजून देखील काहीशा चेंडूंचा खेळ बाकी असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. विकास. हा चेंडू इथे एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चांगला फटका आहे. खेळाडू तैनात असेल. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं चुकी पण बॅकअप चांगला होता आणि फेकीपर्यंत 2 धावा या अंकित केल्या जातील आणि 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावरती. पंचांचा इशारा देखील आला की षटक संपलंय आणि 12 चेंडू म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 15 या आकड्यावरती. 7.5च्या सरासरीने मात्र धावसंख्या जोडली जाते. एक शेवटचं षटक अजून देखील बाकी असेल आणि या शेवटच्या षटकामागे किती धावा जोडल्या जातील आणि किती धावांचं हे टार्गेट दिलं जाईल बघावं लागेल. यापुढील होणारी मॅच टीम चगदेव आणि टीम आरव संघ दोन्ही संघांचे कर्णधार तुम्हाला विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचंय. टीम चगदेव संघाचे कर्णधार आणि टीम आरव संघाचे कर्णधार विनंती करतोय नाणेफेकीसाठी रवाना व्हायचंय. षटक क्रमांक 3 गोलंदाज सज्ज होत आहे अंकुश जाधव.
लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधात पहिला चेंडू अपस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. बीट केलाय, पुन्हा एकदा फसवलंय, चकवलंय आणि आता मात्र आव्हान केलं जातोय फलंदाजाला की दम है तो मार के दिखाव. असं अगदी पाहायला गेलं तर एका चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 15 या आकड्यावरती पाहायला मिळते पुन्हा एकदा. लेफ्ट हँडेड बॅट्समनच्या विरोधामध्ये आक्रमक गोलंदाजी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑफस्टंपच्या बाहेर. पंचांचा इशारा काय तर हा चेंडू असेल निर्धाव आणि 2 चेंडू बॅक टू बॅक हे निर्धाव चेंडू हाताळले गेलेत आणि धावसंख्या स्थिरावली 15 या आकड्यावरती. टीम आरव संघाचा कर्णधार तुम्हाला विनंती करतोय, टीम आरव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे अपील केली होती पण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू हाताळला जाईल. बॅक टू बॅक 3 निर्धाव चेंडू असतील पण पंचांचा इशारा काय आलाय. यस विकेट. पंचांनी इशारा केलाय की हा विकेट आहे. नवीन फलंदाज चला मैदानाकडे त्वरित रवाना करा. सर नवीन फलंदाज अशोक शिंदे एक दांडगा अनुभव, खूप मोठा अनुभव घेऊन मैदानाकडे रवाना होतोय. एक्सपिरियन्स वाला खेळाडू आहे आणि असं म्हणतात ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु कोणता तर तो म्हणजे अनुभव. आणि तोच अनुभव आता पणाला लावताना अशोक कशा प्रकारची फलंदाजी करतोय कारण की ही गरज देखील असेल मैदानामध्ये एक चांगली फटकेबाजी करण्याची. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे मात्र हलक्या हाताने चेंडूवर टलवलाय. नक्कीच मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धावांकित केले. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. रनआउटची संधी आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती तब्बल 17 या आकड्यावरती. यस क्रिकेट विश्वातील एक अशुभ आकडा. बघायचंय अशुभ आकडा कोणाला ठरतोय. धावसंख्या फलकावरती 17. चेंडूंचा जर विचार केला तर आतापर्यंत चेंडूचा खेळ झालाय तो तब्बल 4. 5वा चेंडू प्रगतीपथावरती असताना गोलंदाज सज्ज होतोय. हा चेंडू दी डाउन्सिंग राउंड दी विकेट इथे मात्र निघून जाईल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा बीट केलं. यस बघा तुम्ही जेव्हा ऑफस्टंपच्या बाहेरचे जे चेंडू असतात ना मैदानाच्या जी गहराई आहे क्रीजची जी गहराई आहे तिला यूज करावं लागेल. यस मैदानाची खोलीमध्ये जावं लागेल. यस शफल करावं लागेल तरच हे बॅटमध्ये पट्ट्यामध्ये येतील चेंडू. जर एका जाग्यावरून एका लेंथमधून एका लाईनमधून जर खेळण्याचा प्रयत्न केला तर हे चेंडू नक्कीच यष्टिरक्षकाच्या हातात जातील. आणखी एक चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. इथे उडवलाय. फटका चांगला आहे पण खेळाडू पाठीमागे तैनात असेल. नोमॅन्स लँडमध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकीपर्यंत तिसरी धाव देखील पूर्ण होईल का आणि 3 धावा या मात्र पूर्ण केल्या जातील. 4थ्या धावेचा देखील प्रयत्न बघा. हा दमचाक केला जातो. इथे मात्र क्षेत्ररक्षकांकडनं चुका आणि त्या चुकांचा फायदा जिथे धाव होती 1 ते 2 आणि तिथे मिळवल्या गेल्या तब्बल 4 आणि 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती 21 या आकड्यावरती. यस 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21. यस 22 धावांचं आव्हान दिलं जाईल. 18 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज असेल. चला लगेच टीम मोरणी संघ आपलं क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि टीम पिंपरी संघ आपले सलामीचे फलंदाज लगेच मैदानाकडे रवाना करायचे.
नंतर होणारा सामना चकदे विरुद्ध आरव, दोन्ही संघाच्या संघनायकांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आरव संघाने आपली या ठिकाणी नोंद करायची आहे आणि प्रवेश फी या ठिकाणी जमा करायची आहे. प्लीज सहकार्य करा. या ठिकाणी प्रदीप कदम आणि रमेश निवळे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांनी मंचावर येऊन बसायचं आहे. प्रदीप कदम आणि रमेश निवळे. पुनर्वसन मोरणी संघाची लिस्ट या ठिकाणी आलेली नाही. अशोक शिंदे. आरव संघाचा संघनायक आणि चकदेव संघाचा संघनायक पवेलियनशी संपर्क साधायचा प्लीज आणि सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. पंच सुरुवात केली जाते मॅचला. विजयासाठी धावांची गरज असेल. 22 षटक क्रमांक पहिलं घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. पहिला चेंडू, हा चेंडू इथे टप्पा पडल्यानंतर चांगली उसळी घेतली आणि फलंदाजाला बीट करून निघून जातोय. ज्या प्रकारची सुरुवात तुम्ही केली होती त्या प्रकारची सुरुवात आम्ही देखील करू हे दाखवताना पहिला चेंडूवरती हा निर्धाव चेंडू फलंदाजाला चकवा मिळतोय. गोलंदाज किरण सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला जर फलंदाजाचा विचार केला तर फलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. हा चेंडू इथे मात्र थोडासा खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. मिडॉच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, तर कलेक्शन अतिशय वेगाने झालं असतं. फेकी देखील तेवढ्याच वेगाने झाली असती. रनआउटची संधी इथे क्रिएट झाली असती. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचतीये 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. किरण आपला पुढचा चेंडू घेऊन स्ट्रायकर एंडला फलंदाज पाहायला मिळतोय. बघायचंय काय करतोय. हा चेंडू इथे उडवण्याचा प्रयत्न होता. बीट केलाय, फसवलंय. अपील देखील पंचांकडे केली होती. एक स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली, पण उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी होता आणि त्याच्या जोरावरती हा निर्धाव चेंडू असेल. इट का जवाब पत्थर से, इस प्रश्न का जवाब उत्तर से, उसी के तरह गेंद का जवाब बल्ले से. बघायचंय आता काय केलं जात आहे, कारण की उत्तर द्यावं लागेल. याच मैदानामध्ये टिकायचं असेल, या टुर्नामेंटमध्ये जिवंत राहायचं असेल तर प्रत्येक चेंडूला आपल्या बॅटमधनं उत्तर द्यावं लागेल फलंदाजाला. किरण आपला पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यस, हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. चेंडूला फक्त दिशा दिली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तैनात होता. चेंडूला कल्लेक्ट करून फेकी येईपर्यंत धावा जमवल्या जातील, ती एक लेग बायच्या स्वरूपामध्ये. पंचांचा देखील इशारा आलाय आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचते ती 2 या आकड्यावरती. बघा, अनेकदा म्हटलं जातं ना की जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगच्या मॅच होतील ना तेव्हा तेव्हा तो सामना टाईट होत जाईल, कारण की लो स्कोरिंगच्या मॅच अनेकदा आपण घाम फोडणाऱ्या बघितल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत आहे. हा चेंडू इथे उडवला आहे, गॅप मध्ये आहे. फटका देखना कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू निघून जाईल सीमारेष बाहेर. पंचाचा इशारा येतोय चौकार. आणि 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली ती तब्बल 6 या आकड्यावरती. बघा, अपस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. फलंदाजाच्या बॅटच्या रेडिएशन मध्ये होता, क्षेत्र देखील खाली आणि त्या चेंडूवरती एक मोठा फटका पाहायला मिळाला. 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या फळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 6 या आकड्यावरती. पुन्हा एकदा किरण कमबॅक करून देतो का. हा चेंडू टप्पा पडून आतमध्ये वळण घेताना पाहायला मिळाला, पण पंचांनी इशारा केला अपस्टंपच्या खूप जास्त बाहेर. स्वाइडिश चेंडू असेल हा आणि अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या जोराने धावसंख्या 1 ने वाढून 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचते तब्बल 22 धावांचं पाठलाग करताना. धावसंख्या फळकावरती 7. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा चेंडू इथे चांगला फटका आहे. पुन्हा एकदा कव्हर्स, एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये चौकार. आणि आणखी 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 4 धावेच्या जोरावरती धावसंख्या आता मात्र फळकावरती जाऊन पोहोचेल ती तब्बल 11 या आकड्यावरती. आता मात्र जर विचार केला तर विजयासाठी 11 धावांची अजून देखील गरज असेल. पहिल्या षटकामध्ये 11 धावा
या मात्र आल्यात आणि आता मात्र विजयासाठी 12 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज. जवळजवळ समीकरण बघितलं गेलं तर प्रत्येक चेंडू मागे 1.2 ची सरासरी इथून असेल. प्रत्येक निर्धाव चेंडू सरासरी वाढवेल आणि प्रत्येक चेंडू मागची धाव ही सरासरी कमी करत जाईल. बघायचंय कोणता संघ आता मात्र कशा प्रकारची रणनीती करतोय आणि कशा प्रकारचा खेळ मैदानामध्ये दाखवेल. इथून विजयाची झुंज द्यायची असेल, इथून मात्र विजयाचा शंख फुकायचा असेल तर तडजोड करावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. आणि म्हणतात ना की प्रयत्नार्थी परमेश्वर. तुम्ही जर प्रयत्न केले तर परमेश्वर तुम्हाला नक्कीच लाभेल. तो प्रयत्न कोणता संघ दाखवतोय? एका बाजूला असेल टीम पुनर्वसन मोरणी आणि विपक्षामध्ये पिंपरी. 12 चेंडू 11 धावा. गोलंदाज राहुल सज्ज होतोय आपला पहिला चेंडू घेऊन. हा चेंडू बघा इथे ऑफस्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न अपील देखील केली होती पण निर्धाव चेंडू निघून जातोय. मी मगाशी देखील उल्लेख केला होता ऑफस्टंपच्या बाहेरचे जे चेंडू असतील ना त्यांना तुम्हाला शफल करून खेळावे लागतील. कारण की एका जागेवरनं जर चिपकून खेळण्याचा प्रयत्न केला तर ते चेंडू मात्र निर्धावच्या स्वरूपामध्ये निघून जाईल. पुन्हा एकदा राहुल सज्ज होतोय आपला पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू पुन्हा एकदा फसवलाय पण पंचांचा इशारा, हा चेंडू असेल नो. आणि आता मात्र पुढच्या चेंडूवरती असेल हॅलो. दरम्यान चकदेव संघाचे कर्णधार आणि आरव संघाचे कर्णधार तुम्हाला शेवटचा आणि अंतिम पुकार दिला जाईल. टीम चकदेव आणि टीम आरव ऑफिशियली शेवटचा आणि अंतिम पुकार नाणेफेकीसाठी यायचंय. पंच नो चेंडू. पंच नक्कीच नो चेंडू हाताळला होता. पुढचा चेंडू इथे मात्र पुन्हा एकदा उडवलाय. झेल घेण्याची संधी आणि झेल कलेक्ट केली जाते की काय बघायचंय. पंचाचा इशारा काय आलाय तर फ्री हिटचा चेंडू होता. आणि असं फ्री हिटचा चेंडू असल्या कारणामुळे एक जीवनदान मिळालाय आणि त्याच्या जोरावरती धावसंख्या 1 ने वाढेल, जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. बघा जर पाठचा चेंडू नो नसता तर इथे मात्र विकेट नक्कीच मिळाला असता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे. आता मात्र गॅप मध्ये चेंडू असेल. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. कलेक्ट करून चेंडू निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. आणि या 4 धावांच्या जोरावरती धावसंख्या 22 धावांचा पाठलाग करताना जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावरती. 17 आकडा मगाशीच उल्लेख केलं होतं क्रिकेट विश्वातील एक अशुभ आकडा असेल पण आता कोणाला अशुभ ठरतोय हे बघावं लागेल. अगदी जर विचार केला ना तर 12 चेंडू आणि 11 धावांची गरज असताना धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावरती आणि आता मात्र कुठेतरी कब्जा करताना पाहायला मिळतोय. हा चेंडू बॅटच्या रेडिएशन मधून उडवलाय. फटक्यात ताकद नव्हती आणि झेल मात्र देखील सुटतीये. इथे मात्र गचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि त्याच्या जोरावरती पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा अंकित केल्या गेल्या. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचली 19 या आकड्यावरती. 19 रन्स ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. बघायचंय 22 धावांची पार्टनरशिप मैदानामध्ये विजयाची पार्टनरशिप होईल का. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा गचा क्षेत्ररक्षण पण आउटफिट स्लो असल्या कारणामुळे चेंडूला अडवलं जाईल आणि इथे मात्र फेकीपर्यंत 2 धावा या अंकित केल्या जातील. आणि आता 2 धावेच्या जोरावरती पंचाचा इशारा देखील आलाय. 1 शॉट. एक धाव ही शॉट असेल म्हणजे एकच धाव आणि एका धावेच्या जोरावरती धावसंख्या 20 या आकड्यावरती. असं नक्कीच अजून देखील 2 धावांची गरज असेल विजयासाठी. बघा पंचांचा मैदानामध्ये किती जास्त बारकाईने लक्ष आहे. तुमच्या छोट्या छोट्या देखील चुका आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. इथे मात्र एक शॉट धाव पळवली गेली आणि जिथे धावसंख्या 21 पाहिजे होती तिथे पाहायला मिळते ती 20 या आकड्यावरती. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र ऑर्थोडॉक्स कॉर्नरच्या रिजन मध्ये चेंडूवरती प्रहार एका धावेसाठी आणि एका धावेच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 21 या आकड्यावरती. अजून देखील विजयासाठी 6 चेंडू आणि धावांची गरज असेल ती 1. 6 चेंडू एका धावेची गरज. टीम चकदेव संघाचे कर्णधार
आणि टीम आरव संघाचे कर्णधार जगदेव संघाचे कर्णधार आणि आरव संघाचे कर्णधार तुम्हाला विनंती करतोय शेवटचा अंतिम पुकार असेल नाणेफेकीसाठी यायचंय जगदेव संघाचा कर्णधार आलाय आरव संघाचे कर्णधार गरज असताना इथे चेंडूला सॉफ्ट हँडलने दिशा दिली आणि इथे मात्र विजयाचा शिक्का मारताना पाहायला मिळतोय विजयाची झुंज दिली गेली हार्डलक टीम पुनर्वसन मोरणी आणि मॅन ऑफ द मॅच लक्ष्मण जाधव